धुळ्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे, धुळ्यामध्ये उन्हाळा कसा आहे, अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, धुळ्याचं तापमान सध्या कसं आहे, उष्माघाताचे प्रकार सुद्धा वाढतात, त्यामुळे प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली आहे? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही गेल्या दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्याचं तापमान हे 42 पुढे गेले, त्यामुळे जनजीवनावरती देखील याचा परिणाम जाणवत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शेती पिकांवर देखील याचा फटका, आता उष्णतेचा आता पडू लागला आहे। इकडे केळी पीक असेल किंवा यासारख्या आता नवीन लागवड करणारे रब्बी खरीप हंगामाचे पीक असेल, हे सुद्धा आता करपू लागले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील चिंता वाढलेली। एकूण पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी सत्र इशारा म्हणून उष्णघात कक्ष प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आले। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर घराच्या बाहेर निघताना देखील नागरिकांनी दुपारी 12 ते 4 दरम्यान घराच्या बाहेर कामाव्यतिरिक्त पडू नये अशी देखील प्रशासनाकडे आवाहन करण्यात आलेले। नक्कीच, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या उन्हाचा सध्या फटका बसताना पाहायला मिळतोय।